बातमी समोर येते। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही। दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नीलम गोऱ्हेंनी राजकीय टीका करायला नको होती असं संजय नहार म्हणाले। तर आम्हाला साहित्याच्या व्यासपीठावर राजकीय टीका टिप्पणी नको असं सुद्धा नहार यांनी म्हटलंय। गोरे यांनी वक्तव्य केले तर त्या वक्तव्याला आता एक उदाहरण आले, चर्चेला उदाहरण आले। त्यांच्या सर्व वक्तव्याकडे कसं बघताय? नाही, मी म्हटल्याप्रमाणे की संयोजक म्हणून आमच्या खूप मर्यादा असतात। हे कार्यक्रम सगळे महामंडळ ठरवतं। आमची एक साधी भावना अशी आहे की या व्यासपीठाचा राजकीय कारणांसाठी वापर केला जाऊ नये। तुम्ही महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल बोला, तुम्हाला टीका टिप्पणी आरोप करण्यासाठी बाहेर व्यासपीठं उपलब्ध असतात। हे एक 147 वर्षांची परंपरा असणारं व्यासपीठ आहे। आम्ही जरी संयोजक असलो, सगळे कार्यक्रम महामंडळ ठरवतं, पण अशा प्रकारे व्यक्तिगत आरोप या व्यासपीठावर टाळले पाहिजे आणि ते चुकीचे आहेत असं आमचं मत आहे। तर या संमेलनाचे सहसंयोजक आपल्या सोबत आहेत। संमेलन आणि राजकारण या सध्या सातत्याने गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे सध्या थोडंसं चर्चेला उधाण आलंय। काही राजकीय लोक असे असतात की त्या आयत्या गर्दीचा फायदा घेणे, भिडतंत्र ज्याला म्हणतात, की एरवी त्यांना गर्दी गोळा करण्याची त्यांच्याकडे ताकद नसते। अशा वेळेस आलेल्या गर्दीचा फायदा घेऊन काहीतरी सनसनाटी वक्तव्य करणे आणि स्वतःकडे कॅमेऱ्याचे झोत घेणे, अशा प्रकारच्या पुढाऱ्यांनी काय बोलावं हे अर्थात आमच्या हातात नव्हतं। आणि जसं नहार यांनी सांगितलं की संयोजक आणि आयोजक त्यामध्ये साहित्य संमेलन ज्यांनी केलेलं आहे त्या लोकांनी कुणाला आमंत्रित केलं, त्यांनी इथं काय बोलावं हे आम्ही ठरवू शकत नव्हतो। पण ते जे बोलले आणि त्यांनी या व्यासपीठाचा गैरवापर केला असं आमचं स्पष्ट मत आहे आणि त्याचा आम्ही नक्कीच निषेध करतो। कॅमेरामॅन विनोद कुमारसह लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, दिल्ली।